इच्छाशक्ती, हां कुठल्याही कामाची इच्छाशक्ती हां. आणि त्यांना ध्येयापर्यंत पोहोचायची, त्यांना जी धडपड असते त्या ध्येयापर्यंत पोहोचायची, हे दोन गुण मला मामांचे आवडते. ओके हां ओके. कोण बोलणार आहे? हां बोल. मामांचा सर्वात मोठा गुण म्हणजे ह्या वयामध्ये 57 वर्षी सुद्धा त्यांनी जे स्वतःला सांभाळलेलं आहे, तब्येत वगैरे, त्यांच्याकडून तो आदर्श घेण्यासारखा आहे आहे. करेक्ट. कोण बोलणार? मामांचा हा गुण आहे. हां नेहमी सातत्य, व्यायाम आणि सगळ्यात महत्वाचं शरीर आणि नंतर बाकीच्या सगळ्या गोष्टी, आहार. ओके हां हां हां. बोलणं खूप सॉफ्ट आहे. बोलणं खूप सॉफ्ट आहे. हां रडायचं नाही, लढायचं. हां हां. रडायचं नाही, लढायचं. ओके हां. त्यांच्याकडे जिद्द, चिकाटी आणि आलेल्या प्रसंगाला सामोरे जाण्याचं हे मोठं ध्येय त्यांच्यासमोर असतं. त्यामुळे ते कुठल्याही कामामध्ये पाठीमागे सरकत नाहीत. आलेल्या संकटाला तोंड देण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. ओके एखाद्या कार्यक्रमानिमित्त एखाद्याला शब्द दिला तर तो पाळण्यासाठी ते काटेकोर प्रयत्न करतात. ओके समाजकारण करत असताना राजकारण करते आणि सर्वांना बरोबर घेऊन जाते. ओके सामाजिक आणि राजकीय जीवनामध्ये काम करून आपल्याला वेळ दिला ही आपलं महत्त्व बनायचं. ओके कधीही मामा कंटाळा न करता व्यायाम करतात. मग ते मुंबईला असू दे, सोलापूरला, कुठेही गेले तरी व्यायाम म्हणजे त्यांची प्रायोरिटी असते. हां म्हणजे मी पण आता दररोज रेग्युलर येणार. हां विकासमुक्त आमदार. त्यांनी शरीर संपदा तर सांभाळलेलीच आहे निश्चितपणे, पण त्यांच्याकडे जिद्द, चिकाटी, एखाद्या ध्येयाप्रती कष्ट करण्याची जे त्यांच्याकडे क्षमता आहे ती जास्त आहे. आणि सगळ्यात त्यांच्यामध्ये असलेला जो महत्त्वाचा गुण मला आवडला तो त्यांच्यामध्ये असलेला संयम, तो खूप हां. महत्त्वाचा आहे. यस. मामाबद्दल सांगायचं म्हटलं तर मामाने जे सांगितलं व्यायाम आणि आहार हे फार छान सांभाळले त्यांनी. ओके आणि अपयशाबद्दल कोणालाही ब्लेम करायचं नाही. हां सगळ्यात बेसिक ते मलाही तोच सांगायचं होता. आहाराबद्दल कधीच बाहेर जेवत नाही. तरी 5 वर्ष झालं ते म्हणलं की टाटा, मग मी खाली नाश्ता पण बघितला नाही. बापरे. संयम लागतो. संयम लागतो. कॉम्प्लिमेंटरी असून हां उठते बाहेर गेला. अगदी अगदी अगदी. ओके एकच सेकंद ना, तुम्हाला बोलायचंय कारण तुम्ही सगळ्यात जास्त काळ त्यांच्याबरोबर असता, त्यामुळे तुम्हाला बोलायचंय. हां कोणता असा गुण तुम्हाला वाटतो की जो मला माझ्यामध्ये असावा? नाही, मी आता लहानपणापासूनच बरोबर असल्यामुळं हां पण त्यातला सगळ्यात महत्वाचा त्यांचे जे चांगले गुण घेण्यात ती रोजच आमचा प्रयत्न चालू हां पण एक कोणता गुण असा वाटतोय की हा 100% घेतला पाहिजे? आहे. लोकांसाठी वेळ दिली, बोलले व्यवस्थित. हां करेक्ट. ओके बोला सर. कोण बोलणार आहे का? कर्मा माढा तालुक्याचे लोकप्रिय, हां एक शब्दात. ठीक आहे, संजय मामाच्या नावामध्ये संजीवनी आहे. संजय हा शब्द आहे आणि सर्वांना प्रेरणा अशी संजीवनी वनस्पती आहे. ते आपले श्वास आहेत. त्यामुळे आपण त्यांच्यासमोर जो आता आनंदक्षण साजरा करतो तो निश्चितच कौतुकास्पद आहे. आणि यामध्ये संतोष शेंडे यांच्यामध्ये संतोष हा शब्द आहे. त्यांनी आपल्याला हा आनंद मिळवून दिला आहे. त्यामध्ये दोघांचे मनपूर्वक मी आभार व्यक्त करतो. ओके हां मामांचा एक गुण चांगला म्हणजे नुकतीच लोकसभेत मामा पराभव झाले. हां त्या पराभवाचा दसका न घेता 2 महिन्यातच परत आमदार झाले. ही त्यांच्याकडनं शिकायसारखं आहे. पराभवाला न थांबायचं नाही, लढायचं. ही भूमिका सगळ्यात भारी आहे. बोलणार आज नाही. हां मामा एक उत्कृष्ट खेळाडू आहेत. ओके. सामने पाहण्यासाठी आहे. आम्ही टेंभुर्णीला संध्याकाळी 1-2 वाजेपर्यंत असायचो. ओके त्यांचा एक आदर्श घेऊन आम्ही सुद्धा व्यायामाला सुरुवात केली आणि एक आदर्श व्यक्तिमत्व म्हणून आम्ही त्यांच्याकडे पाहतो. ओके. मामा तुम्ही बोला की तुम्हाला काय वाटतंय आजच्या इव्हेंटबद्दल? काय वाटतंय? आज या ठिकाणी मॉर्निंग वॉकच्या निमित्तानं कुर्राडीमधले वेगवेगळ्या क्षेत्रामधले सगळीच मंडळी खरे आज भेटली. एकमेकाचे विचार, एकमेकाच्या आयुष्यामध्ये असलेले प्रसंग यामधून एकमेकाला प्रेरणा शेवटी माणूस शिकत असतो ते कुठल्या तरी गोष्टीचं ऑब्झर्वेशन करूनच करत असतो. तेव्हा माणसाला आयुष्यामध्ये करत असताना
नेहमी अनुकरण कुणाचं तरी किंवा ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्याचं अनुकरण ज्यावेळेस माणूस करतो त्याच वेळेस आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो. त्या दृष्टीनं या ठिकाणी आता नवीन सगळे डॉक्टर्स असतील, वेगवेगळ्या क्षेत्रातले व्यापारी मंडळी असतील, त्यातून एकमेकाच्या चर्चेतून भविष्यातल्या आयुष्यासाठी, आरोग्यासाठी, आपलं प्रपंचासाठी ह्या सगळ्या गोष्टीची देवाणघेवाण या ठिकाणी झाली आणि तुम्ही सगळ्यांनी मिळून एक चांगली संधी या निमित्तानं दिली. शेवटी प्रत्येकजण काही ना काही करत असतो, पण कुठंतरी त्याच्यामध्ये समाजामध्ये आपण आता ग्रुपमध्ये ज्यावेळेस हे शेअर करतो स्वतःलाही एक मोटिवेट त्याच्यामधून होता येतं आणि त्या दृष्टीनं ही संधी आहे. आता मी व्यायाम तर गेले वर्षानुवर्ष वयाच्या 7वीत असल्यापासून साधारण 10 वर्षाचं असल्यापासून तर सातत्यानं करतो. ती आवड जोपासलेली आहे, पण ह्याच्यातून नवीन काही मंडळी, नवीन तरुण प्रेरणा घेऊन आपल्या आयुष्याची सुरुवात करतील. त्यामध्येच मला स्वतःला आनंद या ठिकाणी वाटतो. तुम्हाला असं कोणती गोष्ट सांगावी वाटते यांना की ही गोष्ट तुम्ही आयुष्यात नक्की करा की ज्याचा फायदा तुम्हाला नक्की होईल? आयुष्यामध्ये टार्गेट तर ठेवली पाहिजेत, पण त्याच्यासाठी त्याला लागणारा वेळ, त्याला लागणारं कष्ट हे पण दिलं पाहिजे. आणि नुसतंच मला हे हवंय असं म्हणून नाही चालणार, तर त्याला मेहनत पण घ्यायला पाहिजे. हां, सक्सेस शेवटी तुमच्या प्रयत्नावरती तुम्ही त्याला किती तटून राहता किंवा त्यासाठी किती प्रयत्न करता ह्याच्यावरती सक्सेस राहतं. आणि असं काय समजायचं कारण नाही की बाबा दुःख एखाद्याला आलं किंवा काय आलं तरी आयुष्यामध्ये सगळेच, आणि शेवटी आपण आपल्यापेक्षा खालच्या माणसाकडे बघायचं किंवा मग मी काय बघतो की मागच्या 5 वर्षात काय परिस्थिती होती बाबा त्याच्यापेक्षा तर आपण बेस्ट आहे. नाही ना. म्हणजे ज्या पायरीवरती आहोत तिथं पहिल्यांदा आहे तिथं राहायचा प्रयत्न करायचा आणि मग दुसऱ्या पायरीवरती शेवटी आयुष्य आहे, तुम्हाला मर्यादा ठरलेल्या आहेत, आयुष्य ठरलेलं आहे, त्यामधून आलेल्या दिवसातून पॉझिटिव्ह कसं करता येईल ह्या दृष्टीने प्रयत्न करावा. करेक्ट. ओके. एक प्रश्न, व्यायामाची